नमस्ते, मैं हूं पल्लवी। इंटरनेट की दुनिया में धमाका किया है आरआरसी नेटवर्क ने। महाराष्ट्र में कहां पे भी आपको इतने कम रेट में इंटरनेट का हाई स्पीड कनेक्शन नहीं मिलेगा। हमारे कुछ हैप्पी कस्टमर है जो कि आपको अपना अनुभव बताएंगे। मेरे साथ अभी न्यू गोरखपुर वाला तरफ से उनके संचालक रोशिक साहू जी है। सर, आपका अनुभव कैसा है? मेरा अनुभव बहुत अच्छा रहा है। मैं अभी रिसेंट में आरआरसी नेटवर्क का इंटरनेट यूज कर रहा हूँ। इतने कम रेट में मेरे को नहीं लगता इतनी हाई स्पीड कोई भी दूसरी कंपनी दे पा रही है। काफी अच्छा नेटवर्क है इनका अभी, और मैं चाहता हूँ कि और भी कस्टमर इनसे जुड़े। ये अपना भरोसेमंद है, लोकल है और बस बेहतरीन है। बहुत बहुत शुक्रिया सर। लोकल है, भरोसामंद है, तो इसलिए अगर आपको हाई स्पीड इंटरनेट कनेक्शन चाहिए तो एक में वो ऑप्शन है आरआरसी ब्रॉडबैंड। नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अमरावती येथून आलेल्या शिवशाहीचे ब्रेक फेल। वाटिका चौकात चालकाने पेट्रोल पंपाच्या आवार भिंतीला पाडले। जननी सुरक्षा योजनेतील पैसा गेला कुठे? चौकशी अहवाल दडपला कोणी? कारवाई का नाही? अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। वंचितच्या संतप्त कार्यकर्त्यांनी केले आंदोलन। पत्रकार युसुफ शेख यांचा प्रामाणिकपणा आला समोर। 1.5 लाखाचे सोने केले पोलिसांना परत। उन्हाळा, पावसाळा आणि आता हिवाळ्यात पण पाणीच पाणी। अंडरपास मध्ये पाण्याने कोट्यावधीचे नुकसान। आता सविस्तर बातम्या। दिवाळीत एसटी महामंडळाला राज्यात 941 कोटींचे उत्पन्न झाले। जवळपास 60 लाख प्रवाशांनी एसटीने प्रवास केला। तरी देखील एसटी महामंडळ हे दरवाढीसाठी आग्रही आहे। असे असताना आज अकोल्यात वाटिका चौकात एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने ती पेट्रोल पंपाच्या आवार भिंतीला चालकाने धडकवली। अकोला शहरातील अशोक वाटिका चौकात अमरावतीकडून अकोलाकडे येत असलेल्या शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार अशोक वाटिका चौक येथे सिग्नल सुरू असताना अमरावतीकडून येत असलेल्या शिवशाही चालकाने वेग कमी केला। तेवढ्यात त्याने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्रेक फेल झाल्यामुळे अखेर त्याने रस्त्यावर कोणालाही दुखापत होऊ नये याकरिता शिवशाही बस थेट पेट्रोल पंपाच्या आवार भिंतीला धडकवली। या अपघातात कोणीही जखमी झाले नसून शिवशाही बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे। कोट्यावधी रुपये कमावणाऱ्या एसटी महामंडळाने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू केला असून बसचे ब्रेक फेल होत असताना सुरक्षित प्रवास कसा सुनिश्चित होईल असा प्रश्न उपस्थित होत आहे। हा सर्व प्रकार गंभीर असून याची चौकशी व दोषींवर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे। वापस येतो, तुम्ही गाडी अकोला डेपोची आहे आणि आमच्या डेपोमध्ये चाललो होतो, तर इथं अशोक वाटिकेच्या अगोदर सिग्नल बंद होता। सिग्नल बंद असल्यामुळे मी गेअर बदलला, गाडी थांबायच्या हिशोबाने गाडी कंट्रोल झालं, तर गाडीचं ब्रेकचं पाडल एकदम आतमध्ये गेलं। माझ्या ते लक्षात आलं की गाडीचे ब्रेक लागून नाही राहिले, ब्रेक फेल झाले। त्यामुळं मी या भीतीचा सहारा घेऊन गाडी हे लेफ्ट साईडला मारून भीतीला टेकवली। किती प्रवासी होते? प्रवासी नव्हतो आम्ही गाडी। नुकसान काय झालं? गाडीचं नुकसान झालं, काच फुटला गाडीचा आणि समोरचा शिव चुकला, लागू वगैरे कोणालाच नाही। मेडिकल कॉलेज अंतर्गत जननी सुरक्षा योजनेतील पैसा गर्भवती लाभार्थ्यांना न देता तो संबंधित डॉक्टरांनी स्वतःवर खर्च केल्याची माहिती आहे। या प्रकरणाचा तपास झाला असून लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा अहवाल देखील आला आहे। तरी देखील संबंधित महिला डॉक्टरांवर कारवाई न करता त्यांचा चार्ज काढून पुन्हा त्यांना चार्ज देण्याचा उद्योग कोणी व का केला असा प्रश्न उपस्थित होत आहे। गर्भवती लाभार्थ्यांना जननी सुरक्षा योजनेतील पैसा न देता अधिकाऱ्यांनी अपहार केल्याची माहिती समोर आली होती। त्याची चौकशी झाली। लाखो रुपयांचा निधीचा अपहार झाला। संबंधित महिला डॉक्टरांचा प्रभार काढला गेला, पुन्हा दिला गेला, पण लाखो रुपये वसूल न करता हे प्रकरण दडपण्यात आले। 1 लाख रुपये वसूल न करता हे प्रकरण दडपण्यात आले। 1 लाख रुपये वसूल न करता हे प्रकरण दडपण्यात आले। 1 लाख रुपये वसूल न करता हे प्रकरण दडपण्यात आले। 1 लाख रुपये वसूल न करता हे प्रकरण दडपण्यात आले। 1 लाख रुपये वसूल न करता हे प्रकरण दडपण्यात आले। 1 लाख रुपये वसूल न करता हे प्रकरण दडपण्यात आले। 1 लाख रुपये वसूल न करता हे प्रकरण दडपण्यात आले। 1 लाख रुपये वसूल न करता हे प्रकरण दडपण्यात आले। 1 लाख रुपये वसूल न करता हे प्रकरण दडपण्यात आले। 1 लाख रुपये वसूल न करता हे प्रकरण दडपण्यात आले। 1 लाख रुपये वसूल न करता हे प्रकरण दडपण्यात आले। 1 लाख रुपये वसूल न करता हे प्रकरण दडपण्यात आले। 1 लाख रुपये वसूल न करता हे प्रकरण दडपण्यात आले। 1 लाख रुपये वसू
यामागे मेडिकल कॉलेज प्रशासनातील किती लोकांचा सहभाग होता? झालेला अपहार लाखोत असताना त्याचा चौकशी अहवाल का दडपण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी राज्य शासनाने करण्याची गरज असून जननी सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नसतील तर योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांना बडतर्फ का करण्यात आले नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. लाखो रुपयांचा अपहार शासकीय योजनेत झाला असताना त्याची वसुली आणि संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची गरज होती. शासनाच्या जननी सुरक्षा योजनेचा निधी परस्पर लाभार्थ्यांना न देता थेट अधिकारी व डॉक्टरांनी वापरल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेरी नाव घेत अवमान केला. त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडीने अमित शहाचा प्रतिकात्मक पुतळा युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात मिराज सिनेमा चौकात जाळला. बाबासाहेब आंबेडकरांचे एकेरी नाव घेतल्यास भाजपच्या स्थानिक जनप्रतिनिधींची घरे फोडली जातील आणि त्यांना ठोकून काढू असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दिलाय. अकोला अक्कोट येथेही निषेध केला. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग दोन्ही बाजूंनी जाम झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झालाच पाहिजे असा आंदोलकांचा आग्रह होता. गुरुवारी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करीत भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तीव्र शब्दात निषेध केला. संसदेत संविधानावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बाबासाहेब आंबेडकरांबद्दल गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार युसुफ शेख व कॅमेरामन शोएब हे दोघेही रेल्वे स्टेशन तिकीट घराजवळून जात असताना त्यांना अंदाजे 1,50,000 रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र व कानातील टॉप आढळून आले. त्यांनी प्रामाणिकतेचा परिचय देत त्यांना मिळालेले मंगळसूत्र व कानातील टॉप जीआरपी पोलीस स्टेशन गाठत पोलिसांच्या स्वाधीन केले. पत्रकार युसुफ शेख व कॅमेरामन शोएब हे दोघेही रेल्वे स्टेशन तिकीट घराजवळून जात असताना त्यांना अंदाजे 1,50,000 रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र व कानातील टॉप्स आढळून आले. त्यांनी प्रामाणिकतेचा परिचय देत त्यांना मिळालेले मंगळसूत्र व कानातील टॉप जीआरपी पोलीस स्टेशन गाठत पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल पोलिसांनी त्यांचे कौतुक केले. ज्यांचे सोने हरवले त्यांना ते मिळालेच पाहिजे अशी भावना यावेळी पत्रकार युसुफ शेख यांनी व्यक्त केली. सदर सोन्याविषयी सर्व पडताळणी करून पोलिसांनी त्याची नोंद घेत सोने ताब्यात घेतले आहे. सदर सोने ज्यांचे कोणाचे असेल त्यांनी अधिक माहितीकरिता अकोला जीआरपी पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. यावेळी पोलीस विभागाचे जीआरपी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार अर्चना गाढवे, सचिन गुप्ता, विलास पवार, राजेश पाटील, संजय लाई बहार आदींची यावेळी उपस्थिती होती. जिल्हा सर्वोपचार रुग्णालयामध्ये रुग्णांचे दिवसेंदिवस हाल होत आहेत. डिजिटल एक्स-रे रूम मध्ये आपले स्वागत आहे अशी पाटी दिसते, परंतु हा कक्ष नेहमी बंद राहतो अशी माहिती आहे. रुग्णालयामध्ये अकोला जिल्हाच नाही तर बाहेरूनही रुग्ण येत असतात. त्यांना चांगली सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील स्वच्छतेबाबत एरवी ओरड होते, परंतु सध्या विविध वार्डात स्वच्छतेची कामे वेगाने सुरू असलेली दिसतात. आयएमसी, चमू किंवा मान्यवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अथवा जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाला भेट देणार असल्यास स्वच्छता केली जाते, परंतु नेहमी स्वच्छता राहील याबाबत रुग्णालय प्रशासन दक्ष राहणे गरजेचे आहे. रुग्णालयाच्या केंद्रस्थानी रुग्ण असले पाहिजे, त्यांची हेळसांड होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. यंदा चांगली थंडी असल्याने गहू, हरभरा या रब्बी पिकांसाठी पोषक वातावरण आहे. पिकांवर कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकरी फवारणीकडे वळला आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गारवा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतामधील हरभरा तसेच गहू पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होत आहे.
गेल्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला बाजारपेठेत योग्य भाव मिळाला नसल्याने बळीराजा हतबल झाला होता. सोयाबीन पिकाच्या वेळी झालेल्या नुकसानाची भरपाई गहू तसेच हरभरा पिकामध्ये भरून निघेल या आशेवर सध्या शेतकरी बसला आहे. अकोला जिल्ह्यातील बाभुळगाव, बोरगाव, काटेपूर्णा तसेच डोंगरगाव या भागात गव्हाच्या पिकाला शेतकरी फवारणी करीत असल्याचे दृश्य सर्वत्र दिसून येत आहे. सध्या गव्हाचे भाव वाढलेले दिसत आहेत. नवीन गहू बाजारात येण्याची शेतकऱ्यांना वाट आहे. उत्पादन चांगले झाले तर गहू हरभऱ्याचे भाव नियंत्रणात राहू शकतात. परिस्थिती सध्या गहू चांगला आहे आमचा. आता काय गव्हावर आशा आहे आमची सध्या. बरा तूर काही कमी झाली समजा. तुरीचं काही नाही आहे सध्या. तूर तर सोंगू राहिले लोक. तुरीचं काही नाही. आता हरभरावर आणि गव्हावर आशा आहे समजा. बदल्यामुळे सध्या गव्हाचं काही नुकसान नाही आहे गव्हाचं. आता पुढे काय मी गव्हावर आता आशा आहे आम्हाला. आता शासनानं आमची परतफेड करावी. सोयाबीन बी काही झालं नाही आपल्याला. काहीच नाही. आता गव्हावर आशा आहे आपली. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना संदर्भात सामान्य नागरिकांना माहिती व्हावी या उद्देशाने जिल्ह्यात सुशासन आठवडा राबविण्यात सुरुवात झाली असून तक्रार निवारण तसेच विविध उपक्रमातून नागरिकांच्या तक्रारी व अडचणी दूर करण्यात येणार आहेत. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले. सुशासन सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून आपले सरकार पोर्टल, सीपी ग्राम पोर्टल, पीजी पोर्टल वरील सर्व दाखल तक्रारीचे निराकरण अभियान कालावधीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करणे, त्यांना सुलभ सेवा पुरविणे याबाबत सुशासन सप्ताहामध्ये प्रशासन गाव की ओर उपक्रम राबविला जाणार असून यामध्ये विविध विभाग कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा लाभ यांचे वितरण गावनिहाय शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. त्यामुळे 19 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान पार पडणाऱ्या सुशासन आठवड्यात आयोजित विविध शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. शहर वाहतूक शाखेने नियमबाह्य वाहन चालकांविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. धडाक्यात कारवाई सुरू आहे, परंतु यातून खासगी वाहन चालकांना सूट दिली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात रस्त्याच्या कडेला वाहने कशीही उभी राहतात. वाहतुकीला त्यामुळे अडथळा होतो, परंतु वाहतूक शाखा पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरात अवैध वाहतूक सर्रास सुरू असून ऑटो रिक्षा मॅक्समध्ये नियमानुसार प्रवासी नेले जात नाहीत. शहरात तसेच महामार्गावर त्यांची ये-जा सुरू असते, परंतु त्यांना अटकाव केला जात नाही. काही दुचाकीस्वार टेबल सीट बिनधास्त जातात, मात्र त्यांना थांबवून कारवाई होत नाही. काही महाभागांना कशाचीही भीती वाटत नाही. शहरातील रस्ते चौक मोकळे असल्यास वाहतूक सुरळीत राहते, परंतु अकोला शहरात खासगी वाहने कोठेही उभी राहतात आणि आपल्या कामासाठी निघून जातात. याविषयी निश्चित धोरण ठरले पाहिजे किंवा वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. केवळ थातुरमातुर कारवाई करून उपयोग नाही. अकोला मार्गे दर्यापूरला जाणाऱ्या खासगी वाहनांमध्ये 13-14 प्रवासी भरून नेले जातात. चालक कसा तरी बसू शकेल एवढीच जागा त्याच्यासाठी असते. तसेच प्रवासी पूर्ण झाल्याशिवाय वाहन जागचे हलत नाही. ही वाहतूक नेहमी सुरू असते. पोलिसांना हा प्रकार माहिती असूनही कारवाई केली जात नाही. खासगी वाहतूकदार मध्यवर्ती बस स्थानक परिसरात प्रवेश करून प्रवासी नेतात. तसेच एसटी निघायला विलंब असल्यास खासगी वाहनाशिवाय पर्याय नसतो, त्यामुळे देखील खासगी वाहन चालकांची फावते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गैरप्रकारांना आळा घालण्याची आवश्यकता आहे. वाहतूक शाखेने याकडे लक्ष दिल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. शहरातील मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीचा मार्ग असलेला अकोला जिल्हा कारागृह ते अकोला क्रिकेट क्लब पर्यंत उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच
टॉवर चौक ते भाटे क्लब पर्यंत अंडरपासची निर्मिती करण्यात आली असून या अंडरपासमध्ये 365 पैकी 300 दिवस पाणीच पाणी साचत असल्याने हा अंडरपास तरण तलाव झाल्याचे चित्र अकोलेकरांना बघावयास मिळत आहे। शहरातील अंडरपास असलेल्या भाटे क्लब ते टॉवर चौकापर्यंत पाणीच पाणी साचत असल्यामुळे अकोलेकरांसाठी व लहान मुलांसाठी हा अंडरपास चांगलाच मनोरंजनात्मक ठरत आहे। मात्र वाहनधारकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून याचे काहीही सोयरसूतक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागाला नसल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे आता या गंभीर बाबींची शासन स्तरावरूनच दखल घेण्याची मागणी संतप्त अकोलेकरांनी केली आहे। अन्यथा भविष्यात जन आंदोलन छेडण्याचा इशारा अनेकांनी दिला आहे। यापूर्वी देखील अनेक आंदोलने करण्यात आली असली तरी निगरगट्ट असलेल्या सदर विभागाने निष्क्रियतेचा कळस गाठल्याचा आरोप होत आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHI हा विभाग बघ्यांची भूमिका घेत असल्यामुळे साचत असल्यानंतर पाण्याचा अंदाज येत नसल्याने सदर अंडरपास मधील पाण्यात अपघात होत असून त्यामुळे अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे। परंतु याकडे सोयीस्कररित्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग अमरावतीचे दुर्लक्ष होत असल्याचा अकोलेकरांमधून आरोप होत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अमरावती येथून आलेल्या शिवशाहीचे ब्रेक फेल, वाटिका चौकात चालकाने पेट्रोल पंपाच्या आवार भिंतीला पाडले। जननी सुरक्षा योजनेतील पैसा गेला कुठे? चौकशी अहवाल दडपला कोणी? कारवाई का नाही? अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, वंचितच्या संतप्त कार्यकर्त्यांनी केले आंदोलन। पत्रकार युसुफ शेख यांचा प्रामाणिकपणा आला समोर, 1.5 लाखाचे सोने केले पोलिसांना परत। उन्हाळा, पावसाळा आणि आता हिवाळ्यात पण पाणीच पाणी, अंडरपास मध्ये पाण्याने कोट्यावधीचे नुकसान। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राइब करा RRCचे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।